नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. सध्या रब्बीच्या पेरणीचा हंगाम सुरू झालेला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, पण काही शेतकऱ्यांची अजूनही पेरणी बाकी आहे. आपल्याकडे रब्बीतलं हरभरा हे प्रमुख पीक आहे आणि याच हरभरा पिकासाठी आता वातावरण कसं आहे, थंडी कशी आहे, त्याची एकूण पुढची प्रोसेस कशी केली पाहिजे, म्हणजे पीक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, तर या संदर्भातच आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख सर आहेत. आपण त्यांच्याशीच हरभरा पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल बोलणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲग्रोवनमध्ये. थँक्यू. सर, शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असा आहे की आता नोव्हेंबरमध्ये थंडी कमी राहील असं IMDनं सांगितलं. म्हणजे IMDचा अंदाज आहे की थंडी कमी राहील. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी काही भागात पेरणी झालेली आहे, पण काही भागात बाकी आहे शेतकऱ्यांची. तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्ही कुठल्या पिकाची निवड करावी, कुठल्या वाणाची निवड करावी हरभऱ्याच्या, जेणेकरून कमी थंडीतही चांगलं उत्पादन मिळू शकेल. हरभऱ्याच्या उत्पन्नाच्या दृष्टीने थंडी महत्त्वाची आहेच, नाही असं नाही. पण त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे ओलावा, जमिनीतील ओलावा. चांगला ओलावा आणि चांगली थंडी असेल तर तुम्हाला विक्रमी उत्पन्न मिळायला काहीच अडचण नाही. पण ह्या वर्षीची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 50% किंवा त्याहूनही अधिक क्षेत्र हे मराठवाड्यात आहे हरभऱ्याचं. आणि मग त्याच्या खाली विदर्भ आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असं सांगता क्षेत्र येतं. बरोबर. आणि यावर्षी नेमकं मराठवाड्यामधले पाऊस खूप कमी झालेला आहे. बऱ्याचशा म्हणजे आजच्याच ॲग्रोवनमध्ये मला वाटतं आहे उल्लेख की 70 पैकी 60 तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. म्हणजे शासनाने जरी तो डिक्लेअर केलेला नसला दुष्काळ म्हणून, पण याचा अर्थ नक्कीच आहे की जमिनीत ओलावा फार कमी आहे. आपल्याला हेही माहीत आहे की ह्यावर्षी परतीचा पाऊस जवळजवळ नगण्य म्हणजे नसल्यासारखाच झाला. तो कधी सुरू झाला आणि कधी थांबला हे कळलंच नाही. त्यामुळं जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस झाला तर हरभऱ्याचं क्षेत्र वाढतं आणि उत्पन्नही चांगलं मिळतं. त्यामुळे ह्यावर्षी आपल्याला नक्कीच थोडासा तो विचार पडणार आहे की थांबायचं थंडीसाठी का पेरण्या करून टाकायच्या. आणि तसंही माझा जो हरभऱ्यातला अनुभव आहे त्यावरून असं मला सांगायला हे वाटतं की साधारणतः 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर हा खरा हरभऱ्याच्या दृष्टीने सर्वात उत्तम पिरियड आहे पेरणीसाठी. त्याचं कारण असं की आपल्याकडे थंडी जरी थोडी उशिरा पडत असली, म्हणजे साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटी, म्हणजे नॉर्मली तसंही कधी 20 नोव्हेंबरच्या आधी आपल्याकडे थंडी पडत नाही. ह्या वर्षी कदाचित आणखी थोडीशी पुढे जाईल की काही माहीत नाही. पण पाऊस झालेला नसल्यामुळं किंवा फार कमी झालेला असल्यामुळं जमिनीतला ओलावा हा झपाट्यानं कमी होत चालला आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी आता थंडीची वाट न पाहता ज्यांना ज्यांना हरभरा पेरायचा आहे त्यांनी हरभरा पेरून मोकळा व्हावा. ज्यांच्याकडे एखाद दुसरं पाणी आहे त्यांना पाणी देऊनही हरभरा पेरता येईल. म्हणजे खरं तर मी असं म्हणेल की एकच पाणी जर असेल, आता जर ओलावा असेल तर लगेच पाणी देऊ नये, तर पाणी राखून ठेवावं, काही दिवसानंतर आपण ते दुसरं पाणी देऊया. पण पेरणीची वेळ ही आता योग्य आहे आणि आता वाट पाहायची नाही कशाची. बरं सर, याच्यासाठी वाण कुठला निवडावा असा एक प्रश्न आहे की आता हरभऱ्यामध्ये बरेच वाण आहेत. आपल्याला माहीत आहे की राहुरीवरून बरेचसे वाण विकसित झालेले आहेत. जसं की विजय, विशाल, दिग्विजय आणि अलीकडं म्हणजे विक्रांत, विक्रम वगैरे. त्याचप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बदनापूरवरून आकाश किंवा एक BDNG 797 आणि त्यातलाच काबुली वाण BDNG 798 असे वाण बदनापूरवरून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे अकोल्याहून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधून जॅकी आणि अजून एक कणक, कांचन असे काही वाण त्यांनी प्रसारित केलेले आहेत. तर हे त्या भागासाठी आहेत. पण ह्या वर्षीचा विचार केला तर मी असं म्हणेल की पहिली प्रायोरिटी जायला पाहिजे विजय वाणाला. विजय हा वाण जरी तसा जुना असला पण पाण्याचा ताण, जास्तीत जास्त पाण्याचा ताण सहन करणारी ती व्हरायटी आहे विजय. त्याचप्रमाणे तापमानाचा ताणसुद्धा सहन करण्याची क्षेत्र त्याच्यामध्ये आहे. म्हणजे खूप जास्त तापमान एकदम वाढलं किंवा काही वेळेला असं दिसून येतं की 1-2-3 दिवस थंडी पडते, परत टेम्परेचर वाढतं, पुन्हा थंडी पडते. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो वाण अधिक चांगला आहे विजय.
थोडंसं उशिरा पेरणी करायची असेल, पाण्याची सोय असेल तर दिग्विजय हा वाण फार चांगला आहे. म्हणजे विशेषतः उशिरा पेरणीसाठी. ह्या विजयीचं ते वैशिष्ट्य आहे की लवकर पेरला अगदी सप्टेंबरमध्ये तरी चांगलं उत्पन्न देतो. योग्य वेळी पेरला तर खूपच जास्त उत्पन्न देतो आणि उशिरा पेरला अगदी डिसेंबरपर्यंत तरी तो उत्पन्न चांगला देतो. ती एक याला इंग्रजीमध्ये व्हर्सटाईल असं म्हणतो आपण व्हरायटी, की विविध हवामानास योग्य अशा प्रकारची ही व्हरायटी आहे विजय. त्यामुळे तिला प्राधान्य द्यावं. त्याशिवाय मग आपल्याकडे पाण्याची सोय असेल तर मग इतर व्हरायटीचा विचार करायला हरकत नाही. जसं की आता मराठवाड्यामध्ये समजा तुम्हाला आकाश ही व्हरायटी आहे किंवा तिकडे जाकी विदर्भामध्ये आहे किंवा कांचन आणि कणक ह्या व्हरायटीज आहेत. जिथे जिथे पाण्याचं शॉर्टेज आहे त्या ठिकाणी पहिली प्रायोरिटी विजयला गेली पाहिजे. दुसरी मी म्हणेल की दिग्विजय आणि मग इतर व्हरायटीज तुम्हाला विचार करू शकता तुम्ही. ओके सर, आता काही शेतकऱ्यांनी खरीपाचं पीक काढलं आणि लगेचच पेरणी केली. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगानं पेरणी करून टाकली रब्बीची की थंडीचं काय होईल वगैरे. पण दुसरीकडे एक असं पण आहे की ज्यांच्याकडे जमिनीत ओलच नाहीये ज्या भागात, तिथे शेतकरी स्वतः शेत भिजवत आहेत आणि मग पेरणी करणार आहेत. तर त्यांना अशी एक चिंता आहे की आमचा कालावधी जो आहे पेरणीचा तो हुकतोय का आमच्याकडून? नाही हुकत. कारण कसं आहे की हरभरा आता मी सांगितलं मग अशी की नॉर्मल सीझन असेल तर 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर म्हणजे याच्यावर मी जे प्रयोग केले त्यात असं दिसून आलं की 20 ऑक्टोबरच्या आधी तुम्ही पेरणी केली तर उत्पन्नात घट येते. कारण का आता ऑक्टोबर हीट त्याला सहन करावी लागते आणि मग झाडाची वाढ जेवढी व्हायला पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या 1 महिन्यात तेवढी होत नाही. आणि मग आखूड फांद्या, कमी फांद्या, आपोआपच मग त्याला घाटे पण कमी, हां असं ते हे होतं. आणि थोडंसं उशिरा पेरणी केली समजा एक 10 नोव्हेंबर जरी मी म्हटलं पण त्याच्या पुढे समजा एक 25 नोव्हेंबरपर्यंत आपण जर पेरणी करू शकलो तर उत्पन्नात फारशी घट येत नाही. पण तुम्ही डिसेंबरमध्ये गेला की उत्पन्नामध्ये घट येते. ओके. कारण का तर पुढे मग फेब्रुवारीमध्ये टेम्परेचर परत वाढायला लागतं. ज्यावेळेला घाटे भरायचे किंवा फुलं यायचा कालावधी असतो मग एकदम जर तापमान वाढलं तर मग फुलं येणं बंद होतं. घाटे भरायला वेळ म्हणजे थोडंसं दाण्याची साईज पण लहान राहते आणि पीक असं थोडंसं ओढून आल्यासारखं होतं. पानं पिवळी पडायला लागतात. त्यामुळं हा जो पिरियड आहे पण साधारणतः नोव्हेंबरचा महिना किंवा 20-25 नोव्हेंबरपर्यंत जरी उशीर झाला तरी हरकत नाही. पण सुरुवातीला मी सांगितलं त्याप्रमाणे जमिनीतला ओलावा लक्षात घ्या आणि त्यामुळं फारसं थांबू नका. ही योग्य वेळ आहे. हरभरा जितका लवकर पेरता येईल आता तेवढा पेरून टाका. आणि पाणी जर असेल आपल्याकडं थोडंफार पाणी देण्याची सोय असेल तर ओलवून पेरणी केली तर फारच चांगलं. ज्याच्याकडे जास्त पाणी आहे त्याने तर नक्कीच 100% ओलवूनच पेरणी करावी. पण काय होतं कोरड्यात पेरणी केली आणि पाणी दिलं तर मग त्याला असा कडकपणा येतो. जमीन अशी कडक होते आणि मग उगवण व्हायला पण थोडासा अडचण येते. त्यामुळं ओलवून जर पेरणी केली वापशावर तर ती फारच चांगली. आणि मग त्यानंतर मात्र परत आपल्याला एखादं पाण्याची सोय जर राहिली तर पुढे एखादं पाणी आपल्याला द्यावं लागेल साधारणतः एक 25-30 दिवसांनी पेरणीनंतर. सर एकीकडे अशी पण चर्चा सुरू आहे की यंदाचं वर्ष हे एल निनोचं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या मान्सूनवर झालेलाच आहे. पण नंतरच्या काळात उष्णताही अधिक राहील अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. IMDची शक्यता की उष्णतेतही वाढ झालेली जाणवेल. तर या काळात चांगलं उत्पादन म्हणजे उष्णतेला सहनशील असं चांगलं उत्पादन देणारं हरभऱ्याचं वाण कुठलं आहे? तोच विजय. हां, विजयची लागवड. विजयचं बियाणं जेवढं शेतकऱ्यांना जिथून कुठं मिळेल अगदी शेतकऱ्यांकडून जरी एकमेकाला देता आलं तरी ते दिलं पाहिजे. ह्या वर्षाच्या हंगामामध्ये विजय हा वाण सर्वात चांगलं उत्पन्न देणार आहे. वाण भरपूर आहेत आणि आता नंतर काढलेले जसं की विक्रांत आहे, विक्रम आहे. विक्रांत मशीननी हार्वेस्ट करण्यासाठी चांगला आहे. म्हणजे कंबाईन हार्वेस्टरने आपण त्याला हार्वेस्टिंग करू शकतो कारण उंच वाढणार आहे तो. पण हे कधी जर जमिनीमध्ये ओलावा चांगला असेल तर त्या हरभऱ्याची वाढ होणार आहे. तापमान जर कमी असेल म्हणजे थंडी असेल तर त्याची वाढ चांगली होणार आहे. जर का तापमान पण जास्त राहणार आहे, ओलावा कमी आहे तर कुठल्याही हरभऱ्याची वाढ ही कमी होणार आहे. विजेचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हा मशीनने हार्वेस्ट करता येत नाही पण हा जमिनीवर पसरणारा वाण आहे. पसरणार म्हणजे अगदीच पसरतो असं नाही पण थोडंसं छत्रीसारखं त्याचा असं हे आहे आकार आहे
आणि त्यामुळं हे पूर्ण जमीन झाकली जाते. ह्या पिकाची आपण जर एक महिनाभराने जर त्याची पाहणी केली, पेरणीनंतर एक महिना सांगता ज्यावेळेला भरपूर फांद्या वगैरे आलेल्या असतात, तर जवळजवळ जमीन दिसत नाही. जमीन झाकली गेल्यामुळं जमिनीतला ओलावा टिकून राहतो. म्हणजे बाष्पीभवनाने जे जमिनीतला ओलावा उडून जातो, तो या व्हरायटी पेरल्यानंतर तो उडून जात नाही. दुसरं असं की ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की पानाची साईज लहान आहे. पानं लहान असल्यामुळं त्या पानामधून सुद्धा जो पाण्याचा अपव्यय होतो, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन असं म्हणतो आपण, किंवा बाष्प असं काहीतरी त्याला आपल्याला मराठीमध्ये शब्द आहे, पानातून जे पाण्याचा लॉस होतो, जातो, पाणी उडून जातं, ते सुद्धा कमी होतं. घाट्याची साईज फार मोठी नाही आहे. दाण्याचा आकार लहान आहे, मध्यम साईज, साधारण 100 दाण्याचं वजन 19-20 ग्रॅम आहे फक्त. त्यामुळं अशा जाती ह्या जास्त सहनशील असतात. तापमान वाढलं तरी त्याच्यामध्ये चांगल्या, ओलावा कमी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं. आणि म्हणून ही विजय ही व्हरायटी ही एक वरदान आहे. वरदान आहे. खूप जुनी व्हरायटी आहे ही. 1993 साली मी प्रसारित केलेली व्हरायटी आहे. पण हे हिचं वैशिष्ट्य आहे. ही माझी व्हरायटी म्हणून मी सांगत नाही. ह्या सगळ्या दिग्विजय वगैरे सगळ्या व्हरायटीज मीच काढलेल्या आहेत. मी आणि माझे सगळे सहकारी राहुरीवरून. पण आवर्षण क्षेत्रामध्ये किंवा आवर्षण परिस्थितीमध्ये सर्वात चांगलं उत्पन्न देणारी जात आहे विजय. हिचं 45 क्विंटल मी प्रायोगिक तत्वावर 1 एकराच्या प्लॉटवर हेक्टरी 45 क्विंटल एवढं उत्पन्न काढलेलं आहे. हां. आणि अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे 40-45च्या दरम्यान काढलेले आहेत. त्यामुळं तसं नुकसान नाही. समजा तुम्ही ही पेरली आणि तुम्हाला असं वाटलं की मी 2-3 पाणी देऊ शकतो, तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळणार आहे. समजा तुम्हाला असं वाटलं की नाही मला एवढं पाणी नाही देणं शक्य, 3 एकर मी हरभरा पेरला पण 1 एकराला माझं पाणी पुरणार आहे, बाकीच्या 2 एकराला मी फक्त 1 किंवा 2च पाणी देणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे उत्पन्न चांगलं देणार आहे. अगदी कोरडवाहू असेल, अगदीच दुष्काळ असेल, काहीच हे पडणार नसेल, तरीसुद्धा ही व्हरायटी खूप लवकर तयार होते. म्हणजे माझं रेकॉर्ड असं आहे की 72 दिवसात तो हरभरा माझा तयार झाला होता. आणि भरपूर पाणी जर असेल, सरीवरंब्यावर तुम्ही पेरणी केली तर 140 दिवसापर्यंत सुद्धा ही व्हरायटी चालते. म्हणजे 70 ते 140 एवढं मोठं तिच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला, आपण एक प्लॅस्टिसिटी म्हणतो की अशा प्रकारची ती व्हरायटी आहे. नॉर्मल तर 105 दिवसात तयार होते. म्हणजे जर व्यवस्थित ओलावा आणि थंडी असेल 105 दिवस घेते, जास्त नाही लागत. 100-105 दिवस असेल. सर, आता काही शेतकऱ्यांनी ज्यांनी पेरून दिलं त्यांचं उगवलंय चांगलं, पण त्यांना एक समस्या आहे की आता कीड रोगांचा प्रादुर्भाव होतोय. तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थापन केलं पाहिजे? परत चांगला प्रश्न आहे हा. आता एक आणखीन वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की राहुरीवरून जेवढ्या जाती काढल्या, म्हणजे हे विजय असेल, विशाल असेल, काबुलीमध्ये विराट म्हणून आहे, किंवा दिग्विजय आहे, राजस आहे, विक्रांत आहे, विक्रम आहे, ह्या सगळ्या व्हरायटीज मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत. याच्यावर मर रोग येत नाही. त्यामुळं मर रोगापासून संरक्षण होण्यासाठी परत तुम्हाला पुन्हा विजय, विजय, दिग्विजय, विशाल वगैरे. विशाल हा थोडासा टपोऱ्या दाण्याचा आहे, त्याचं नाव विशाल ठेवायचंच कारण ते आहे. किंवा विराट हा काबुली आहे, थोडासा मोठा दाणा आहे. पाण्याचा ताण असेल, पाणी कमी असेल तर मग आपल्याला विजय, दिग्विजयकडे आपण जास्त भर देऊया. आणि जर पाण्याची सोय आहे, 1-2 पाणी 3 पाणी देऊ शकतो आपण, 2 तरी कमीत कमी, मग विशालचा पण विचार करायला हरकत नाही. विशालसुद्धा पूर्ण मर रोगाला प्रतिकारक्षम आहे, अजिबात मर त्याच्यावर येत नाही. हा एक भाग झाला. दुसरं असं की हे प्रतिकारक्षम झालं, समजा तुमच्याकडे प्रतिकारक्षम वाण नाही असं समजूया, तर मग ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट केली पाहिजे बियाण्याला. एक 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलोला या प्रमाणात तो पेरणीपूर्वी लावायचा सीडला. किंवा कॅप्टन आणि थायरम हे 2.5 ग्रॅम घेऊन, किंवा 2-2 ग्रॅम असं, 4 ग्रॅम 5 ग्रॅम असं 1 किलोला ह्या प्रमाणात ते बियाण्याला लावायचं. ज्यावेळेला आपण सर्टिफाईड सीड घेतो प्लॅन्टवरून, त्यावेळेला ते ट्रीट केलेलं असतं, कंपन्यांचं असतं. पण जर केलेलं नसेल तर मग आपण हे आणून पेरणीपूर्वी ते याला लावायचं. जसं की रायझोबियम आणि PHB, आता ह्या निमित्ताने तेही सांगतो मी. आता रायझोबियम आणि PHBचा मर रोगाचा संबंध नाही.
हे अधिक उत्पन्न मिळण्यासाठी हे बायो फर्टिलायझर आहेत किंवा जीवाणू खतं आहेत. बरं. रायझोबियममुळं काय होतं, त्या बियाण्याला रायझोबियम लावला तर मुळावर ज्या गाठी येतात याच्या ग्रंथी आपण म्हणतो त्याला, त्या रायझोबियम हा बॅक्टेरिया आहे, तो हवेतला नत्र शोषून घेतो. बरं. त्या हरभऱ्याच्या मुळावर जेवढ्या जास्त गाठी तेवढा हवेतला नत्र जास्त शोषला जातो. हां, आणि म्हणून ते रायझोबियमची ट्रीटमेंट करायची. ओके. याला लागतो काय तर नत्र. मग हे हवेतला नत्र जर तुम्हाला रेडीमेड मिळत असेल तर तुमचा खर्च वाचला नाही इकडचा. रासायनिक खतं जास्त वापरायची गरज नाही तुम्हाला. त्याचप्रमाणे PSB जे आहे ना, म्हणजे पोटॅश सोल्युबलायझिंग कल्चर, PSB किंवा बॅक्टेरिया, तर ह्याच्यामुळं काय होतं की फॉस्फरस जो आहे, स्फुरद, जमिनीमध्ये स्फुरद असतो पण तो बऱ्याच वेळेला पिकाला उपलब्ध होत नाही. तो कुणीतरी त्याला विरघळावं लागतं पाण्यामध्ये आणि मग तेच पिकाला तयार होतं, उपलब्ध होतो. तर मग हे PSB कल्चर जर आपण वापरलं तर जमिनीतला स्फुरद उपलब्ध होऊन जातो, जो स्थिर झालेला असतो तसा उपलब्ध होत नाही. म्हणून रायझोबियम आणि PSBची सुद्धा ट्रीटमेंट पेरणीपूर्वी करायची. बरं. म्हणजे आधी तुम्ही याची ट्रीटमेंट करून घ्यायची, ह्या ट्रायकोडर्मा किंवा याची जी म्हटलं मी ती, आणि नंतर पेरणीच्या म्हणजे ती कंपनीनं जर खाजगी कंपनीने केलेली असेल तर त्याचा परत आपल्याला करायची गरज नाही. नसेल केली तर ती करायची. त्याच्यानंतर आपण रायझोबियमची ट्रीटमेंट करायची. बियाला लावायचं. बऱ्याच शेतकरी याच्यामध्ये आळस करतात. खरं म्हणजे हे फार सोपं काम आहे. हे थोडंसं गुळाचं द्रावण करायचं, त्याच्यामध्ये हे ओतायचं आणि ते शिंपडायचं त्या हरभऱ्यावर, आणि अगदी हलक्या हाताने, कारण ते बॅक्टेरिया नाही तर मरून जातील जोरात चोळलं तर, अगदी हलक्या हाताने ते त्याला चोळायचं, पोत्यावर एखाद्या टाकू हे करून ढीक करून, आणि नंतर थोडं सावलीमध्ये वाळवायचं. म्हणजे ओलंच्या ओलं तसं पेरण्यापेक्षा थोडंसं ते काय लगेच सुकतं, त्याला काय आपण फार ओलं करत नाही. सावलीमध्ये सुकवायचं आणि ते पेरायचं. मग त्यामुळं काय होईल, ह्या बॅक्टेरिया ज्या आपल्याला उपयुक्त बॅक्टेरिया हे कल्चर आपण जे वापरतो याचा उपयोग उत्पन्न वाढीसाठी होईल, रासायनिक खतांची बचत करायला त्याची मदत होईल, आणि ट्रायकोडर्मा किंवा ह्या कॅप्टन थायरम याचं आपल्याला मर रोगापासून संरक्षण. मर रोगाबरोबर काय आहे की आणखी मुळकूज किंवा मानकूज असं पण त्याचं प्रमाण फार कमी असतं. खरा मेन रोग जो आहे तो मर, फ्युजेरियमपासून जो तयार होतो तो खरा मर रोग. आणि लकीली ह्या सगळ्या जाती आपल्या मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत, त्यामुळं त्याची काळजी फारशी करायचं कारण नाही. हरभरा पिकाला पर्याय म्हणून आता काही शेतकऱ्यांचं असं पण चाललंय की आमच्याकडे तितकंसं पाणी नाहीये, पण आम्ही दुसऱ्या पिकांकडे वळतोय किंवा आम्हाला दुसरी पिकांची लागवड करायची रब्बीतल्या. मग रब्बी ज्वारी असेल किंवा काही क्षेत्रात करडईचं पीक पण आता घ्यायला लागले शेतकरी. बरोबर. तर त्यांना त्याच्यातनं चांगलं उत्पादन मिळण्यासाठी काय काळजी त्यांनी घ्यायला हवी? सांगतो. आता काय झालंय, खरं म्हणजे ह्या दोन्ही पिकांची पेरणीची वेळ तशी निघून गेली आहे. रबी ज्वारीची पेरणी नॉर्मल हंगाम असेल तर आपण 15 सप्टेंबर नंतर सांगतो. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर ह्या वेळेला जर रबी ज्वारीची पेरणी केली तर तुम्हाला सर्वात जास्त उत्पन्न मिळतं. जसं हरभऱ्याचं मी सांगितलं 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर, त्यावेळेला कीड पण कमी पडते हरभऱ्यावर. तसंच ज्वारीवर जो चिकटा पडतो नंतर त्यावेळेला जर तुम्ही पेरणी केली किंवा शुल्फाईचा वगैरे जो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम राहत नाही. हां, म्हणून ती वेळ खरी रबी ज्वारीची आहे. पण नाईलाज आहे, त्यावेळेला समजा नाही पेरणे शक्य झालं, खरीपाचं पीक नाही निघालं लवकर किंवा पाऊस उशिरा झाला आणि आज पेरणं शक्य आहे तरी पेरायला हरकत नाही. ह्या काही गोष्टींचं थोडंसं लक्षात आपल्याला घ्यावं लागेल. पण ज्या ठिकाणी जनावरं आहेत, विशेषतः कडब्याचा मोठा प्रश्न येणार आहे ह्या दुष्काळामध्ये, आणि धान्यापेक्षा कदाचित कडब्याचे पैसे जास्त होतील शेतकऱ्यांना आता. म्हणजे तोही विचार करायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला चारा महत्त्वाचा वाटतोय तिथं आपण रबी ज्वारीची पेरणी जरी उशीर झाला असला, थोडंसं उत्पन्नामध्ये थोडीशी घट येईल, पण अजून काही वेळ गेलेली नाही. नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे अगदी मी असं म्हणेल की 15-20 नोव्हेंबरपर्यंत तर काहीच हरकत नाही रबी ज्वारीची पेरणी करायला. दुसरा पर्याय आहे की करडई. करडईचं सुद्धा काय झालं आहे, त्याची सुद्धा वेळ टळून गेली आहे. ही पण 1 ऑक्टोबरच्या दरम्यान हे पेरावं लागतं. म्हणजे समजा 15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर किंवा 10 ऑक्टोबरपर्यंत. नाही तर काय होतं की मावा पडतो जास्त उशिरा पेरल्यानंतर. हे थोडंसं मावा उशिरा येतो, पण तोपर्यंत करडईचं जो हे आहे ना, त्याला काय म्हणतात, मी खोड म्हणूया आपण, हां,
हे असं जरा उडी किंवा कडक टणक झालं पाहिजे, मग माव्याचा फार प्रॉब्लेम होत नाही. बरं. जर कोवळं राहिलं आणि त्यावेळेला मग उशिरा पेरल्यानंतर मावा पडतो आणि मग करड्याच्या उत्पन्नामध्ये पुन्हा घट येते. बरं. म्हणून आता ह्या दोन्ही पिकापेक्षा तिसरं पीक तुम्हाला सांगतो मी, की ज्या शेतकऱ्यांकडं कमी पाणी आहे, कमी कालावधीचं त्यांना पाहिजे. गेल्या वर्षी मराठवाड्यातल्या काही लोकांनी राजमाचा प्रयोग केला आणि हे 60-65 दिवसात तयार होतं पीक. हरभऱ्याला जर 100 दिवस लागतात आणि हे जर 65 दिवसात तयार होतं, तर तुम्हाला नक्कीच हरभऱ्याला जर 2 पाणी द्यायचं असेल तर याला 1 पाण्यातच काम होणार आहे तुमचं. पण एक पेरणीला ओलावा आहे असं आपण जर गृहीत धरलं तर एक 30 दिवसांनी 1 पाणी दिलं तर 60-65 दिवसात तर पीक तयार होणार आहे. सर याची उत्पादकता किती निघते? उत्पादकताही चांगली आहे, म्हणजे हरभऱ्याच्या तुलनेत थोडीशी कमी राहील, पण तरी 7-8 क्विंटलपर्यंत जर चांगलं पीक आलं, एकरी 7-8 क्विंटलपर्यंत याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. येस, म्हणजे 20 क्विंटल ते 25 क्विंटल हेक्टरी नॉर्मल झालं. थोडासा पाऊस कमी आहे किंवा टेम्परेचर थोडंसं जास्त आहे असं आपण जर गृहीत धरलं, ठीक आहे ना, एक 20% तुम्ही कमी धरा, 8 क्विंटलपर्यंत आपल्याला एकरी मिळू शकतो राजमाचं. पण आता राजम्यासाठी लागवडीचा कालावधी टळून गेलाय की आता आहे chance? आहे काही अजून हाही साधारणतः नोव्हेंबर अखेरपर्यंत पेरायला हरकत नाही. थंडी लागते ह्या पिकाला, राजमाला पण थंडीची गरज आहे. हा, म्हणजे शेतकऱ्यांचं बऱ्याचदा असं असतं की हे पीक आहे उत्तर भारतातलं, तिकडे तुलनेनं जास्त पडते, थंडी तिकडे जास्त असते. गव्हासारखं गहू सुद्धा हा उत्तर भारतातलं पीक आहे. आपण करतो बळजबरी आपल्याला खायला पाहिजे म्हणून किंवा असं, खरं म्हणजे गहू अजिबात परवडत नाही. म्हणजे शहाण्या शेतकऱ्यांनी गहू करू नये, पाहिजे तर तो विकत घ्यावा खाण्यासाठी पाहिजे असेल तर. खरं तर ज्वारी बाजरी उत्तम खायला सुद्धा. आता ग्लुटेन फ्री आपल्याला पाहिजे, डायबिटीस अमुक तमुक हे सगळे प्रश्न जर विचारात घेतले तर गव्हापेक्षा आपली जी पिकं आहेत ज्वारी बाजरी हे जास्त चांगली खायला सुद्धा. आणि आता मला आनंद होतो सांगायला की पुण्यामध्ये चांगली ज्वारी, रबीची चांगली ज्वारी 60-65 रुपये किलो या भावाने विकत घ्यावी लागते. चांगला भाव आहे, म्हणजे मला आवडला तो. 50 रुपयाच्या पुढे गेला, खरं म्हणजे 100 रुपये किलोपर्यंत गेलं तरी मला आनंदच होईल. तसंच बाजरीचं सुद्धा आता 40 रुपयापर्यंत बाजरीचे किमती गेलेल्या आहेत. आणि हे हेल्थच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने हे दोन्ही पिकं चांगली आहेत, ज्वारी आणि बाजरी. त्यामुळं गव्हाच्या नादी लागू नका. गव्हाचं उत्पन्न काढायचं असेल कमीत कमी 6-7 पाणी द्यावे लागतात गव्हाला. 110 दिवसाचं 120 दिवसापर्यंत हे गव्हाचं पीक जातं, कमीत कमी जातं. आणि दर 20 दिवसाला पाणी द्यायचं, म्हणजे पेरणीचं पाणी आणि अधिक 5-6 पाणी एवढे पाणी त्याला लागतात. त्यापेक्षा हरभऱ्याला 2च पाणी दिलं तर गव्हा इतकं उत्पन्न मिळतं आणि भाव दुप्पट. बरोबर आहे. म्हणजे गहू ज्यावेळेला 20 रुपये किलो असतो त्यावेळेला हरभऱ्याचा 40 रुपये असतो. आणि माझी खात्री आहे पुढच्या वर्षी हरभऱ्याचे भाव फार जास्त राहणार आहेत, कारण हरभरा कमी राहणार आहे. मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ आहे त्याचा परिणाम निश्चित हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रावर आणि एकूण उत्पन्नावर हा होणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला शक्य आहे हरभरा करणं त्यांनी अवश्य हरभरा करावा, चांगले भाव मिळतील. तसंच राजमा हाही चॉईस चांगला आहे. गव्हाच्या शक्यतो नादी लागू नका. अगदी तुम्हाला करायचंच आहे, तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळतं आहे, समजा 20 पोती 25 पोती एकरी तुम्ही काढू शकता. त्याला थंडी पण पाहिजे आणि पाणी पण भरपूर पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी असतील. खतं पण भरपूर पाहिजेत. हे सगळं असेल तर तुम्हाला 20 पोत्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता. नाही तर 6 पोत्याच्या पुढे जात नाही. सरासरी जर काढली महाराष्ट्राची 15 क्विंटल हेक्टरी, 1 हेक्टरमध्ये 2.5 एकरामध्ये 15 क्विंटल उत्पन्न मिळतं गव्हाचं. तेच पंजाब हरियाणा मात्र 45-50 क्विंटल काढतं. म्हणजे आपले 15 त्यांचे 45. अहो तुम्हाला तिप्पट भाव दिला तरी परवडणार नाही. त्यामुळं आपण त्याच्या मागे लागण्यापेक्षा आपली जी पिकं आहेत ना ती आपण करावीत, त्याच्यामध्ये जास्त फायदा होईल. तर सर या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. परत आपण काही शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा काय असेल तर वेळोवेळी आपण भेटत राहू. शेतकऱ्यांना तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन आज केलंय. जे काही संभ्रम होता, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, ते बऱ्यापैकी त्याची उत्तरं शेतकऱ्यांना मिळाली असतील. काही प्रश्न तुमचे आणखी असतील तर परत तुम्ही विचारू शकता. आपण परत एकदा सरांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवणार आहोत. तुर्तास मी इथेच या मुलाखतीत थांबतोय. सर तुम्ही ॲग्रोवनला वेळ दिलात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे.